नमस्कार मित्रांनो, विद्या तरंग या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कम्फर्ट झोन हा शब्द मी बऱ्याच वेळा ऐकलाय. कम्फर्ट झोन म्हणजे एक अशी अवस्था जिथे आपल्याला आराम वाटतो. सुरुवातीला खूप सुरक्षित वाटतं, पण खरं सांगू का मित्रांनो, हे एक स्लो पॉइझन सारखं आपल्या आयुष्यात काम करतं. मित्रांनो, आपण सगळे यामध्ये अडकलेलो असतो. म्हणजे बघा, सकाळी उठायचं, तेच रुटीन फॉलो करायचं, मोबाईल स्क्रोल करायचा, एखादं नवीन काम आपण काहीही करत नाही त्यावेळेस, आणि आपण म्हणतो सगळं काही ठीक चाललंय. पण खरंच ठीक चाललंय का मित्रांनो? हा कम्फर्ट झोन हळूहळू आपल्याला काहीच करू देत नाही, कारण आपल्याला याची सवय होते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सपोज जिम सुरू करायची आहे, पण आपण काय म्हणतो, नको, आज नको, उद्या जाईन, आज मी थकलोय. आणि उद्या उद्या म्हणता मित्रांनो, उद्या कधीच येत नाही. समजा आपण दुसरे उदाहरण घेतले तर तुम्हाला नवीन काहीतरी स्किल शिकायचंय, पण तुम्ही घाबरता आणि म्हणता नको, मला जर जमलंच नाही तर, म्हणून तुम्ही प्रयत्न करायचे सोडून देता, प्रयत्नच करत नाही. आणि मग काय होतं, एक दिवस असा येतो की तुम्ही इतरांना पुढे जाताना बघता आणि त्यानंतर स्वतःला प्रश्न विचारता, अरेच्चा, सगळे आपल्याला सोडून पुढे गेले आणि आपणच मागे राहिलो. पण आपण मागे कसं राहिलो? कारण तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये खेळत होतात. तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन तोडलाच नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, कम्फर्ट झोन तुम्हाला आराम देतो, पण तुमचा प्रोग्रेस होऊ देत नाही. काय झालं, थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं तर होऊ द्यात ना. पहिल्यांदाच तुम्ही जिमला गेलाय, थोडंसं ऑकवर्ड वाटेल तिथे, पण तुम्ही नेहमी जिमला जात राहिला तर तुमचा ऑकवर्डनेस कमी होईल. तुम्हाला चांगले हेल्थी लाईफ मिळेल. तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर बोलायला गेलात, नक्कीच तुम्ही घाबरणार आहात मित्रांनो, पण तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. समजा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलात, इंटरव्ह्यू द्यायच्या अगोदर तुम्ही खूप घाबरलात, तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन तोडलात आणि इंटरव्ह्यू द्यायला गेलात. ठीक आहे, सिलेक्शन झालं नाही झालं हा नंतरचा विषय असतो, पण तुम्हाला त्या इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारले याचा तुम्हाला अंदाज येतो, तुम्हाला अनुभव येतो. कदाचित दुसरा इंटरव्ह्यू तुम्ही ह्या अनुभवामुळे छान देऊ शकता अजून, हो की नाही? म्हणतात ना, मंजिल से डरकर नौका पार नहीं होती, मंजिल से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही पडाल, लोक हसतील, पण कमीत कमी तुम्ही प्रयत्न तरी करताय. आणि एक दिवस असा येईल मित्रांनो, तुम्ही पाऊल टाकाल, पुढे जाल, पुढे जातच राहाल आणि लोक तुमच्याकडे बघत राहतील. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो, की आपल्याला आपला कम्फर्ट झोन तोडायचा आहे की आपल्याला त्यामध्येच राहायचंय? नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही कम्फर्ट झोन तुमचा तोडणार आहात, कारण तुम्हाला बाहेरचं जग जिंकायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा छान छान प्रेरणादायी व्हिडिओसाठी विद्या तरंग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.